Jai Shri Ram
आपल्या सर्वांचाच त्याग करून या ठिकाणी गुरुदेवांच्या चरणावरती आपलं सर्व जीवन ज्यांनी समर्पित केलेलं आहे अशा सर्व साधूंच्या वतीनं या ठिकाणी परमपूजनीय गुरुदेवांचं पूजन या ठिकाणी करण्यात येत आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम। त्यानंतर गुरुदेवांच्या पूजन या ठिकाणी श्री राहुल पानसरे विनंती करतो। त्यानंतर आभावानी यादवराव कोल्हे व अमोल कोल्हे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गुरुदेवांचं पूजन करण्यासाठी पुढे यायचं आहे। गुरुदेवांच्या मुखारविंदातून जी काही अभंगवाणी प्रकट झाली त्या अभंगवाणीचं सार म्हणजे आरती। तर ती ज्या काही आरत्या या ठिकाणी गुरुदेवांनी त्यांच्या मुखारविंदातून या ठिकाणी आपल्या ग्रंथामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या सर्व आरत्या या ठिकाणी प्रख्यात गायिका वैशाली म्हाडे यांनी त्या आरत्यांना स्वरबद्ध केलेलं आहे। तर त्या आरत्यांचं आज या ठिकाणी प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीला या ठिकाणी होत आहे। तर मी परमपूजनीय गुरुदेवांना विनंती करतो की गुरुदेवांनी ही स्वरबद्ध केलेल्या ज्या काही आरत्या आहेत त्या आरत्यांचं प्रकाशन या ठिकाणी करावं। पायी वाजतीचा
विभूषित श्री श्री 1000 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री गुरुदेव ब्रह्मा गुरुदेव विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। ओम मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानुत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आजच्या ब्रह्मसोहळ्याला सर्व जमलेले धर्मधन भाग्यवान माझ्या माया बहिणी छोटे छोटे चिमुकले पुण्यात्मा सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप आनंद होतोय। आजचा हा ब्रह्ममय सोहळा खरंच भगवान परमात्मा हा स्वर्णाच्या पानामध्ये हा स्वर्णमय इतिहास रचून ठेवेल ही हृदय माझं साक्षात देत आहे। आपले श्रीराम शक्तिपीठाचे सर्वेश्वर आपले हनुमंतरा चैतन्य भगवान हे सर्व आनंदमय वातावरण आध्यात्मिक वातावरण पाहून अतिशय प्रसन्न होत असतील, त्यांना आनंद होत असेल, माझा अंतकरण साक्षी देत आहे। धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माया बहिणींनो, आजचा हा ब्रह्ममय सोहळा निर्माण करण्यासाठी याचं निमित्त होण्यासाठी आजी आणि बाबा या दोन्ही देवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खरंच आपण एकदा आजी बाबा बद्दल जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे। आज आपलं शास्त्र आपल्याला सांगून देतं, सनातन वैदिक धर्मामध्ये, सनातन आपल्या धर्मामध्ये श्रुतीचं वचन आहे, मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथी देव भव। कारण वेदांच्या श्रुत्या म्हणतात आपल्या आईवडिलांनाच देव माना, आपल्या आचार्यांना देव माना, आपल्या घरी जो अतिथी येतो, पाहुणा येतो, त्याला सध्या देव माना अशी शिकवणारी, अशी मार्गदर्शन करणारी आपली भारतीय संस्कृती आहे। आई वडिलांनी अनंत कोटी त्यांचे उपकार आहेत। आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, त्या आदिमाया शक्तीने आईसाहेबांना रामनामाची दीक्षा दिली आणि आज त्या रामनामाच्या दीक्षेनं, रामनामाच्या मंत्राने आज हे दिव्य व्यासपीठ आणि आज 33 कोटी देव 3.5 कोटी तीर्थ आपण समोर बसलेले साक्षी आहात। सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप खूप आनंद होतोय, कारण आजी बाबांना मी खूप मिस करतोय। धर्मधन भाग्यवंतांनो, अध्यात्मामध्ये येणं, एक साधू होणं, धर्माचा प्रचार आणि प्रसार करणं, भगवान निर्विण निराकार सच्चिदानंद परब्रह्म त्या भगवान परमात्माचं चिंतन करणं आणि समाजामध्ये समाजाशी आणि त्या ईश्वराशी एकरूप होऊन वागणं अतिशय कठीण आहे, अतिशय अवघड आहे, तारेवरची कसरत आहे। आपण सर्व जाणते आहात, सुज्ञ आहात। मला तर असं वाटतं, माझं हृदय साक्षी देत आहे, श्रीराम शक्तिपीठामध्ये जेवढे ही साधक आणि साधवी आहेत हे त्यांचं योगदान आहे, जे आज दिव्य भव्य हा कार्यक्रम होत आहे। सज्जनांनो, श्रीराम शक्तिपीठामध्ये जेवढे ही महापुरुष, जेवढे साधू संत महंत माझ्या बरोबर काम करताय, सर्व माझ्या माता भगिनी गुरुदेवाबरोबर आध्यात्मिक काम करताय, श्रीराम शक्तिपीठ हे केंद्र चालवण्याचं काम करताय, मानवतेचं काम करताय। आज विशेष मला नाव सगळ्यांचं घ्यावं असं वाटेल। श्रीराम शक्तिपीठ भक्तीने, शक्तीने, युक्तीने, ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि आज अशा धावत्या कलियुगामध्ये तुम्ही सर्व मायबाप सज्जन गुरुदेवाला आपलं म्हणून
गुरुदेवाच्या हृदयास नाथ जोडून आपण सर्व परिश्रम कष्ट करताय आणि सहज धर्माचा प्रचार सहज होत नाहीये. गुरुदेवाने 1987 ला रामनामाची दीक्षा घेतली. विशेष मी थोडस एक्सप्लेन करेल, 2-3 मिनिटं जास्त वेळ घेणार नाही आपला. मला सांगणं गरजेचं वाटतं ह्या व्यासपीठावरून, कारण की तो दिवस 1987चा दिवस आणि आजचा दिवस याच्यातला डिफरन्स, याच्यातला फरक, याच्यातला अंतर, हा एवढा मोठा माझा जर्नी, एवढा मोठा माझा हा प्रवास आपल्या सर्वांना माहित आहे की एवढा साधा नसेल. आणि माझी अंतरात्मा साक्षी देते की एवढा साधा हा प्रवास माझा नव्हता. माझ्या आयुष्यामध्ये चांगले वाईट दिवस आले असतील, पण ते चांगले दिवस असतील तर माझ्या हनुमंतरायासाठी, माझ्या समाजासाठी, वाईट दिवस असतील तर माझ्या हनुमंतरायासाठी, माझ्या समाजासाठी, असं म्हणून माझं जीवन मी जगत आलो. विशेष आजीबाबाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करील, त्यांच्या ऋणात राहणं पसंत करील, कारण की त्यांनी की धर्माच्या कामासाठी आपलं लेकरू भगवान परमात्म्याला समर्पित करणं, अर्पण करणं, आणि ही फार मोठी गोष्ट आहे, छोटी गोष्ट नाही आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, 1987चा काळ जर म्हटलं तर आपण सगळे जेवढे शहाणे माणसं इथं आहेत तेवढ्यांच्या लक्षात येईल की ती परिस्थिती, तो काळ कसा होता. परळी वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगामध्ये 5वं ज्योतिर्लिंग आहे, 5व्या क्रमांकाचं. राजमाता अहिल्यादेवीने त्या वैद्यनाथाच्या मंदिराचा, तिथल्या परिसराचा जीर्णोद्धार केलेला आहे. मला विशेष सांगावं असं वाटतं, जगदंबेचं ठिकाण तिथेच, मला असं वाटतं 20 किलोमीटर वरती अंबेजोगाई म्हणून गाव आहे. त्याच्या बाजूला संत जनाई, संत श्रेष्ठ जनाई, ज्या जनाईने भगवान पांडुरंग आपल्या हृदय कमलामध्ये ठेवला आणि भगवंताकडून कपडे धुवून घेतले, दळण दळून घेतलं, स्वयंपाक करून घेतला, सगळे काम धंदे करून घेतले, आणि ते चैतन्य ब्रह्म कोणाच्या लक्षात न येणार मोठे मोठे ऋषी मुनी होऊन गेले, तपस्वी, ज्ञानी, तत्वज्ञानी, ब्रह्मज्ञानी, त्यांनाही ते ब्रह्म चैतन्य कळालं नाही. पण माझ्या जनाकाने, माझ्या संत जनाईने त्या भगवान परमात्म्याशी एकरूप झाली, आणि आज ते गंगाखेड गोदावरीच्या तटावरती सुशोभित आहे. तिथली ती आदिमाया शक्ती, मला असं वाटतं जिथे माझा जन्म झाला, देवीचे डिगोळ, तिथून मला असं वाटतं जास्तीत जास्त 30 किलोमीटरवर असेल, 30-35 किलोमीटरवर असेल. अंबेजोगाई परळीहून 20 किलोमीटर असेल. बघा, 1987चा काळ आहे, मी नेहमी आठवण करून देतोय. तेव्हाची परिस्थिती अशी होती की म्हणजे 2 टायमाचं अन्न सध्या भेटत नव्हतं. दिवसभर काम करायचं आणि नंतर लेकरांना खाऊ घालायचं, अशी परिस्थिती होती. मला असं वाटतं गुरुदेवाचे वचन तुम्ही सगळे श्रवण करताय. हे वचन जर तपासून बघायचे असेल तर आपण एक भक्त म्हणून एका साधूची जर्नी कशी आहे हे तपासण्यासाठी जर आपण गेलात तर मला असं वाटतं, मी एवढे शब्द सांगणार नाहीये, पण याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ऐकायला मिळतील जाऊन जर तुम्ही चौकशी केली तर. आणि तेव्हा ज्या देवीनं मला अनुग्रहित केलं, ज्या देवीनं या अतिशय अनमोल अध्यात्मामध्ये या व्यासपीठाचं फार महत्व आहे, आपण सगळे जाणतात. एवढ्या मोठ्या व्यासपीठावर बसवलं, त्या देवीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो. आईसाहेब जास्त शिकलेला नाहीये, त्या माऊलीचं शिक्षण नाहीये, आणि त्या माऊलीला दीक्षा म्हणजे काय, अनुग्रह म्हणजे काय हेही माहित नाहीये. काही डिगोळची मंडळी इथे आलेली आहे. आमच्या इथे विनायक डॉक्टर होते, विनायक मुळी म्हणून, आणि ते डॉक्टर खेड्यांची व्हिजिट करायचे. खेड्यांना जाऊन ते औषध गोळ्या वगैरे त्यांचा तो दवाखाना चालवायचे. आणि ज्या देवीनं मला अनुग्रहित केलं आईसाहेब, तर नागझरी पंचगंगा तिथे आहेत, तिथे महादेवाचं मंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या ठिकाणी मोठं झाड आहे.
हनुमंतरायाचं बाजूला मंदिर आहे, लिंबाचं मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली आई आम्हाला नेऊन बसवायची आणि तिथलं आजूबाजूचं सर्व शेण गोळा करायची. दिवसभर त्या माऊलीनं शेण गोळा करावं आणि त्या माऊलीनं त्या गाड्या विकल्याच्या नंतर ते सर्व प्रपंच चालवावा. आणि तिथे हनुमंतरायाचं मंदिर असल्यामुळे म्हणजे त्या माऊलीनं आम्हाला कुठं नेऊन ठेवलं, आई वडील मुलांना कुठं नेऊन ठेवतात, काय त्यांच्यावरती सुसंस्कार होतात त्याच्याबद्दल मी एक्सप्लेन करतोय. मग आम्हाला असं लक्षात येत नव्हतं की हनुमंतरायाला कोणत्या रुईच्या पानाची माळ घालायची, कोणती फुलं व्हायचे, तिथं असणारे कोणतेही फुलं घ्यायचे, हनुमंतरायाला निघून व्हायचे आणि फक्त मुखातून म्हणायचं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि फक्त श्रीराम जय राम मंत्र म्हणायचा. आमच्या आईसाहेबांना असं वाटायचं, ते पण आमच्या गावामध्ये कीर्तन व्हायचं. मला पूर्ण त्यांचं नाव सांगता येणार नाहीये. आणि ते कीर्तनकार प्रचंड विद्वान होते, अतिशय पांडुरंगाचे भक्त, आणि ते कीर्तन करायचे. त्या कीर्तनातून त्यांचं नाव पण मला असं वाटतं मारुतीरावच होतं वाटतंय. आणि त्यांच्या कीर्तनातून ते भजन मी ऐकलेलं होतं. श्रीराम जय जय राम कीर्तन करताना ते भजन म्हणत होते. आणि ते भजन पांडुरंगाच्या साक्षीनं ते भजन मला अतिशय आवडायचं. आणि ते भजन म्हणत ते तिथे फुलं व्हायचे. माझी सगळी डिगोर नगरी माझ्या ह्या वचनाची साक्षी आहे. आज मी माझं हृदय मी एक्सप्लेन करतोय. आणि माझ्या आईला असं कीर्तनातून ऐकलेलं गुरु असायला पाहिजे, शिष्य कसा असतो, गुरु कसा असतो. आणि मी माझ्या आईला रोज म्हणायचं की आई मला अनुग्रह दे, मला दीक्षा दे. आता तिच्या काही लक्षात नाही, म्हणजे त्या माऊलीला कष्टाशिवाय आणि हे मुलं बाळ सांभाळल्याशिवाय तिच्या आयुष्यामध्ये काही नाही. त्या हनुमंतरायाची भक्ती करायची, हनुमंतरायाला नमस्कार करायची, ती जय श्रीराम म्हणायची. याच्या पलीकडे त्या माऊलीचं काही वाचन नाही, त्या माऊलीला काही लिहिता वाचता येत नव्हतं. आणि त्यांना आईसाहेबांना लक्षात आलं नाही की मी काय म्हणतो. तर ते डॉक्टर साहेब बोलले की अहो राहीबाई, हा तुम्हाला कानामध्ये मंत्र द्या म्हणतो, कानामध्ये मंत्र देतात त्याला दीक्षा म्हणतात. आता विशेष आहे, माझ्या आईला असं वाटलं, आजीबाईला, की नेमकं कोणता मंत्र द्यायचा, मंत्र म्हणजे काय. खरंच मला माझं हृदय भरून येत आहे, मी एक्सप्लेन करतोय. तर कारण की त्या माऊलीचं भक्ती कशी असेल आणि त्या माऊलीचा सगळा अभ्यास कसा असेल तिला माहित नाहीये की मंत्र म्हणजे काय. तर काहो डॉक्टर साहेब, मी कोणता मंत्र देऊ याला, मला तर कोणताही मंत्र येत नाहीये. तर डॉक्टर साहेब म्हणतात, अहो कोणत्याही देवाचं नाव घ्या तुम्ही तर नेहमी श्रीराम जय जय राम म्हणतात, हनुमंतरायाचा मंत्र घ्या. तर आईसाहेब म्हणतात की अहो मला वाचता येत नाहीये. आज ह्या व्यासपीठावरून सांगताना मला खूप आनंद होतोय. मी दंडकारण्यामध्ये आहे, माझ्या हनुमंतराया श्रवण करताय, माझा निवृत्ती दादा श्रवण करतोय, माझा त्र्यंबकराज श्रवण करतोय, माता गंगा गौतमी श्रवण करते, इकडे माझी शिलाई माता श्रवण करते, चक्रतीर्थराज श्रवण करतोय. रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली नाशिक भूमी, आणि नाशिक भूमीमध्ये सर्व साधू संतांचे, महंतांचे, आचार्यांचे, देवदेवतांचे मंदिर आहेत. आणि ती गंगा गोदावरी हे श्रवण करते. इथले झाडे वेली, पशु पक्षी आणि मातीचा कणकण माझ्या शब्दांना श्रवण करतोय. माझं हृदय साक्षी देत आहे. धर्मधन भाग्यवंतांनो, मंत्र म्हणजे आईला माहित नव्हता. आणि मी आईच्या जवळ गेलो आणि तिला सांगितलं की असा असा माझ्या कानामध्ये मंत्र दे. मी माझ्या आईच्या कानामध्ये तो मंत्र दिला आणि नंतर आई साहेबांना माझ्या कानामध्ये मंत्र दिला. आणि त्या मंत्राने, त्या दिवसाने, त्या क्षणाने आज ह्या दिव्य व्यासपीठावरती मला बसवलंय. मी प्राऊड फील करतोय. आजीबाईंना एवढंच सांगेल, हे जगज्जननी आदि माया शक्ती, तुझ्या चरणामध्ये 33 कोटी देव आहेत, 3.5 कोटी तीर्थ आहेत. तू प्रत्यक्षात सप्तसुरांची देवी आहेस. तू वैभवशाली आहेस. तुझ्याकडे काय नाहीये. एका साधूला तू जन्म देऊ शकतेस. तू जगातली सगळ्यात श्रीमंत आहेस.
जगात सगळ्यामध्ये श्रीमंती जर कोणाकडे असेल तर देवी तुझ्याकडे आहे. तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज ह्या व्यासपीठावर तिनं मी काय तिला देणार आहे. मी तेव्हापासून जसं मी आईवडिलांचं घर सोडलं मी झोळी भिक्षा मागून खातोय. विशेष मी साधू संतांमध्ये स्वामी सागरानंदाचा मी शिष्य झालो. मी संन्यास दीक्षा घेतली. झोळी म्हटलं की तुम्हाला बऱ्याच गोष्टी वेगळ्या वेगळ्या वाटत असतील आणि साधू झालोय. साधू झाल्याच्या नंतर भिक्षा अन्न मागून खाणं हे त्या साधकाचं कर्तव्य आहे. संसारिक प्रपंचिक माणसाला कोणाला त्रास द्यायचा नाही, कोणाला फसवायचं नाही, कोणाकडून लबाडीनं घ्यायचं नाही. हे सगळ्या गोष्टींचं पालन करत असताना मी मधुकरी मागणं पसंत केलं आणि मधुकरी मागून माझं पूर्ण आयुष्य, माझा पूर्ण जर्नी प्रत्येक श्रीराम शक्तीपीठाची साधविणी साधक सांगेल. इथे सगळे महापुरुष बसलेले आहेत, माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत आणि मी झोळी मागून खाणं पसंत केलं. आई साहेबांकडून ती दीक्षा घेतली. माझ्या माऊलीला माहित नव्हतं पण मी तिला वचन दिलं होतं. बघ मलाही तेव्हा माहित नव्हतं संन्यास म्हणजे काय, दीक्षा म्हणजे काय. कीर्तनात ऐकलेलं त्या कीर्तनाचा बोध माझ्यावरती झालेला. माझ्या पांडुरंगानं, माझ्या हनुमंतरायाने ते ऐकलं असेल आणि मला निवडलं, मला पात्र बनवलं प्रभूंनी. आणि मी तेव्हा तिला सांगितलं की मी 5 दाणे मागत असेल ना तर मी एकटा नाही खाऊ शकत, कारण गुरुला सोडून जो जगतो तो माणूसच नाही. तर तिला सांगितलं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, जोपर्यंत तुझी मूर्ती माझ्या समोर आहे, तर मी 5 दाणे जे मागून खातो ना त्याच्यातले 5 दाणे मी तुला देईल. आणि अजूनही सर्व साधकांना माहित आहे, सर्व शिष्यांना माहित आहे, अजूनही 15 तारखेचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर 17-18 तारीख गुरुदेव निवडतात. जे धान्य शिष्यांनी माझ्या झोळीमध्ये टाकलेलं आहे ते धान्य, चोळी, पातळ, आजी बाबांना कपडे सगळं घेऊन शिष्यांना 10-5 लोक, 25-30 लोक घेऊन गुरुदेव जातात. तिची ओटी भरतात, तिला ते धान्य देतात, तिची ऋण व्यक्त करतात, तिचा नमस्कार करतात. आणि मी आतापर्यंत टिकवलंय. मला माहित आहे, विश्वास आहे, इथून पुढे भगवंत टिकून घेईल. हे मला सांगणं आज खूप गरजेचं होतं आणि म्हणून मी सर्व सांगितलं तुम्हाला. कारण की साधू होणं एवढं सोपं नाहीये. आज त्या माऊलीने जे रामनाम मला दिलं होतं आणि ते रामनाम मी किती श्रद्धेनं, किती प्रेमानं, किती विश्वासानं जपलं असेल तेव्हा हे व्यासपीठ प्रभूंनी मला दिलेलं आहे. हो, मला विश्वास आहे. आणि आपल्या सगळ्यांसमोर मी अध्यात्म करतोय. सज्जनांनो, मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला जातो. भारत भ्रमण हनुमंतराच्या कृपेनं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, साधू संतांच्या आशीर्वादाने मी अनेक तीर्थ फिरतो. पण श्रीराम शक्तीपीठासारखे भक्त, श्रीराम शक्तीपीठासारखे निष्ठावान, श्रीराम शक्तीपीठासारखे साधक, प्रचंड गुरुवरती प्रेम करणारे, गुरु परंपरा सांभाळणारे, विशेष मी या व्यासपीठावरून सांगेल की प्रयागराजला कुंभमेळा चालू आहे. त्या कुंभमेळ्याला गुरुदेव गेले होते पेशवाईला. आणि ज्या वेळेस सर्व साधक मंडळ, श्रीराम शक्तीपीठाचं सर्व भक्त मंडळ तीर्थयात्रा करत होतं आणि त्यांची तीर्थयात्रा प्रयागराजला पोहोचली. ज्यावेळेस गुरुदेव रथावरती बसले आणि जेव्हा माझ्या सगळ्या माता भगिनी आणि सगळे महापुरुष भगवे झेंडे घेऊन माझ्या समोर आले, त्यावेळेस मला असं वाटलं की हो, माझा अध्यात्म भगवंतापर्यंत पोहोचला, माझी सेवा भगवंतापर्यंत पोहोचली. विशेष कुंभमेळ्याचं आयोजन नियोजन आदरणीय आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि योगी आदित्यनाथ, अतिशय सुंदर त्यांनी कुंभाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. या दोन्ही महात्म्यांना हृदयापासून प्रणाम करतो. कारण की निश्चित या महात्म्यांना मी तर असं म्हणेल, माझं हृदय साक्ष देत आहे, भगवंतानेच हनुमंतरायांचे महापुरुष निवडले आणि इतकं सुंदर आयोजन नियोजन कुंभाचं चाललेलं आहे. खरोखर खूप अभिमान वाटतोय, मी प्राऊड फील करतोय. या महापुरुषांनी एवढा मोठा खर्च होतोय प्रयागराजला. साधू संतांचा सन्मान आहे, त्यांचे टेंट असतील, त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल,
आणि विशेष पोलीस प्रशासन खरंच सुरक्षा तिथली महात्मे साधना करताय. कारण तिथली जी साधना आहे कुंभातली साधी साधना नाहीये. थंडी प्रचंड आहे आणि तिथे नागा साधू आहेत, वेगवेगळ्या प्रकारची साधना करणारे साधू आहेत. सर्व साधू संत तपस्वी त्या ट्रेन मध्ये आहेत आणि तिथलं प्रशासन अतिशय सुंदर सेवा करत आहे. मला तर असं वाटतं की आपण सगळ्यांनी आज ह्या आध्यात्मिक व्यासपीठावर मी सांगतो, गुरुदेव जाऊन आले, परत मी स्नानासाठी पण जाणार आहे. जेवढ्यांना माझ्या नाशिक नगरीतून, माझ्या महाराष्ट्रातून, भारतातून जेवढ्यांनाही प्रयागराजला जाता येईल आणि आपल्याला पुण्य प्राप्त करता येईल तेवढं करायला पाहिजे. आणि खरोखर एकदा योगीचं आयोजन नियोजन मोदी साहेबांचं आपण बघायला पाहिजे, तिथे जायला पाहिजे, तिथे स्नान करायला पाहिजे. साधू संत आहे तिथे दान धर्म करायला पाहिजे. तिथं अनंत वेगवेगळ्या प्रकारच्या देव देवता आहेत. तिथे लेटे हनुमान आहेत, आपले हनुमंत आहेत. म्हणजे तिथे फार मोठा इतिहास आहे प्रयागराजचा. धर्मधन भाग्यवंतांनो, ह्या साधू संतांचं दर्शन, ही सर्व तीर्थयात्रा याचं कारण आहे आजचा दिवस. आजचा दिवस किती महत्वाचा आहे म्हणून मी हे सगळं एक्सप्लेन केलं आपल्या जवळ. आणि अजूनही गुरुदेव भिक्षा अन्न मागून खातात. कसल्याही प्रकारचा अभिमान नाही, लोभ नाही, कसल्याही प्रकारचा मीपणा नाही. कारण की आपण दुसऱ्याच्या घरी जाणं आणि काही मागून खाणं आत्ताच्या क्षणाला, आत्ताच्या मोमेंटला किंवा आत्ताच्या ह्या व्यवस्थेला फार अतिशय कठीण आहे. कोणत्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर झोळीला गुरुदेव जातात, पण तिथे गेल्याच्या नंतर, झोळीला गेल्याच्या नंतर त्या गावामध्ये स्वच्छता अभियान केलं जातं. त्या गावामध्ये रामनामाचा सत्संग होतो. त्या गावामध्ये गरीब मुलं दत्तक घेतल्या जातात एज्युकेशन शिक्षण देण्यासाठी. आणि विशेष तिथल्या लोकांना दारू बद्दल मार्गदर्शन केलं जातं. कित्येक लोकांची दारू सोडली ह्या सत्संगानं. ह्या झोळीनं कित्येक लोकांचं कल्याण केलेलं आहे. आणि विशेष मला सांगावं असं वाटतं, प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये गेल्याच्या नंतर भरभरून लोक प्रतिसाद देतात. आणि शिकलेल्या लोकांच्या, आध्यात्मिक लोकांच्या लक्षात येतं की झोळी जरी गुरुदेवांची निमित्त असेल तर गुरुदेव हे धर्माचं कार्य करत आहेत. मी आज प्रभू हनुमंतरायाकडे विनंती करेल की मला भगवंताने शक्ती द्यावी, मला ऊर्जा द्यावी. कोणत्याही प्रकारचा अभिमान देता कामा नाहीये. हे मी करतोय असा अभिमान देता कामा नाहीये. मला विश्वास आहे हनुमंतराया बलबुद्धीची देवता आहे. हनुमंतराया बलबुद्धीची देवता का आहे की आतापर्यंत त्यांनी मला बल दिलं, त्यांनी मला शक्ती दिली, त्यांनी मला प्रेरणा दिली, त्यांनी मला मार्ग दाखवला आणि आज हा दिव्य भव्य श्रीराम शक्तीपीठाची स्थापना केली. आज ह्या दंडकारण्यामध्ये एवढा वेळ झालेला आहे. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, जेवढे महापुरुष, जेवढ्या माझ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत, निश्चित आजचं प्रवचन त्या समजून घेतील. आणि समजून घेतलं तर खूपच चांगली गोष्ट आहे. गुरुदेवांचा जो प्रवास आहे, गुरुदेवांचा जो जर्नी आहे, मी तुमच्या समोर मी मांडलेला आहे. आज आजी बाबांचं किती महत्व आहे आजच्या कार्यक्रमावरून आपल्या लक्षात येतं. श्रीराम शक्तीपीठामध्ये प्रत्येक साधविनय साधकानं हा दिवस प्रत्येकाने घराघरामध्ये साजरा केला पाहिजे. कारण की गुरुदेवाला हे व्यासपीठ देणारा हा आजचा दिवस आहे. गुरुदेवाला आध्यात्मिक बनवणारा आजचा दिवस आहे. गुरुदेवाला साधू बनवणारा आजचा दिवस आहे. मी खूप एक्सायटेड आहे कारण आज मी अतिशय खुश होतो, प्रसन्न होतो. मी आजीबाबांना फोन केला, त्यांचा नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं, खूप आनंद वाटला. विशेष आज मी काव्याबद्दल बोलणार आहे. गुरुदेवाने जे मंगल कार्याची रचना केली, अभंग असतील, ओव्या असतील, ग्रंथ असतील. आज सप्तसुरांची देवी वैशालीताई जोरात टाळ्या व्हायला पाहिजे या देवीबद्दल. आज त्या माऊलीनं तिच्या सुंदर सुराने आरत्या गायल्या. त्या भगवान परमात्माचं मंगल नाव त्या माऊलीच्या मुखामध्ये आलं. आणि माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा महत्वाचा क्षण जर कोणता असेल तर त्या आरत्या आहेत. कारण मी ज्या भावाने त्या आरत्या रचल्या, त्या भावाने त्या माऊलीने, त्या गायिकाने गायल्या. मी तर असं म्हणेल की वैशालीताई बद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये.
पण मी आताच बोललो, सप्तसुरांची ती देवी, तिची इतकी गोड वाणी आहे, तिचा सूर आहे, सुरांचं ज्ञान आहे. माझ्या दाजीनं खूप छान, दाजी मला खूप समाधान वाटलं तुम्ही बोललात. दाजींनी प्रत्यक्ष तिथे पाहिलं, तिथलं सिच्युएशन, तिथली परिस्थिती कशी होती. इतकं सुंदर त्या माऊलीनं वातावरण केलेलं होतं आणि आरत्या इतक्या प्रेमानं गायलेल्या आहेत, त्याच्यातला शब्द आपण कमी करू शकत नव्हता, इकडे तिकडे करू शकत नव्हतात. आणि अतिशय श्रद्धेनं प्रेमानं त्या माऊलीनं ह्या आरत्या गायल्या. मी हनुमंतरायाकडे विनंती करेल, भगवान परमात्मा वैशालीताईला उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे आणि ती जी जी मागल ते भगवंता तिला अर्पण कर. आणि विशेष हनुमंतरायाकडे विनंती करेल, आज जेवढ्यांनी उपस्थिती दिलेली आहे आणि जेवढ्यांनी उपस्थिती दिलेली नाहीये, हे भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. आणि आज ते जे जे मागतील देवा जगण्यासाठी ते त्यांना दे. कारण साधू हा जगाच्या कल्याणासाठी असतो. साधूची वाणी जगाला प्रबोधन करणारी असते. साधूचा मार्ग जगाला योग्य मार्ग दाखवणारा असतो. साधूची साधना जगाच्या भल्यासाठी, मांगल्यासाठी असते. म्हणून आजचा दिवस आपण सगळ्यांनी अतिशय खूप साजरा केला, खूप खूप आनंद दिला तुम्ही सगळ्यांनी. मी हनुमंतराकडे एवढंच सांगेल, हे भगवान परमात्मा सर्वांना आनंदात ठेव, सुखात ठेव, कोणाच्या नखामध्ये दुःख देऊ नको आणि सर्वांच्या निर्मळ हृदयामध्ये माझ्या प्रती, श्रीरामाप्रती, हनुमंतराप्रती, इथल्या प्रत्येक साधू प्रती तुमच्या हृदयामध्ये असंच प्रेम राहो. सर्वांना रामकृष्णारी. जय श्रीराम.